हा बाहेरच्या देशातला प्रवास विचारता विचारता एक प्रश्न मला इथलाच विचारायचा आहे. तुमच्या लोगोवर केशा आयुर्वेद प्राऊड 108 लिहिलंय. हो, त्याचा इतिहास तुम्ही सांगितलं की 108 ब्रांचेस मला करायच्या होत्या. येस. तर 5 वर्ष टार्गेट मी स्वतःला ठेवलं होतं, 3 वर्षातच त्या पूर्ण झाल्या. हा त्याच प्रवासाबद्दल थोडंसं विस्तृतपणे सांगा ना. अगदी का मजेशीर गमतीशीर प्रवास आहे सर. सेकंड इयर मध्ये माझे स्वतःचेच केस गळत होते. हां. केस डोक्यावर राहतील की नाही बापरे. इथपर्यंत शंका होती. आणि त्याच्यात कॉलेज फीवर मध्ये 14 फेबला बायकोला प्रपोज करून बसलो. क्या बात आहे. अच्छा, म्हणजे आत्ताची जी बायको आहे आत्ताची त्या- जी बायको आहे तिला तेव्हा आणि तिने सहज गमतीने म्हटलं की डोक्यावरचे केस राहतील का. हां. आज तीच या कंपनीची CEO आहे. वा. आणि तेव्हा स्वतःचे केस वाचवण्यासाठी ॲक्च्युली प्रवास सुरू झाला. ग्रंथातले रेफरन्स शोधणं, माहिती गोळा करणं, सरांना प्रश्न विचारणं, लोकांकडून आयुर्वेदातल्या तज्ज्ञ लोकांकडून माहिती घेणं. तो प्रवास वाढत 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 एवढं मोठं पुस्तक तयार झालं. जमदग्नी सरांना दाखवलं. सर म्हटले की एक छोटंसं 100 पानी पुस्तक कर, म्हणजे ते लोकांपर्यंत लवकर पोहोचेल. मग 1 जानेवारी 2008ला आयुर्वेदाचं क्लिनिक सुरू केलं. 2-2.5 हजार पेशंटचा हळूहळू अनुभव झाला. डेटाबेस जनरेट व्हायला लागला. मित्र सगळे स्वतःच्या केसांच्या ट्रीटमेंटसाठी यायला लागले. मग 2016ला BVG ग्रुप जॉईन झाला आणि वा. मग BVG ग्रुपसोबत केश आयुर्वेद हा ब्रँड आपण क्रिएट केला आणि त्यांची 108 ॲम्ब्युलन्स सगळीकडे फिरत होती. हो. म्हणून 108 हे आम्ही स्टार्टिंगला एक अच्छा, टार्गेट ठेवलं की आपल्याला 108 सेंटर्स करायचेत म्हणून. आणि सोबतच जप माळेतला माळ 108 मण्यांची असते. हो, ते 108चं महत्त्व आहे आध्यात्मिक आपल्याकडे. महत्त्व पण 108ला खूप बरोबर. आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हटलं आपण एवढे सेंटर तरी नक्की करू आणि त्या प्रस्तावनेतच मी लिहिलं की 108 करून आम्ही थांबू. आणि 5 वर्षाचं टार्गेट दिलं होतं पण ते 3 वर्षातच पूर्ण झालं. क्या बात मला आहे. व्यावसायिक टिपिकल बिझनेसमॅन बनायचं नव्हतं. कुठेतरी माझ्यातला सायंटिस्ट हरवेल याची मला भीती वाटत होती. लिखाण करणं, वाचन करणं हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. रुग्ण बघणं, त्याला बरं करणं याच्यातला जो आनंद आहे तो अन्य कशातच नाही आहे सर. करेक्ट आहे. आणि म्हणून मग आयुष्यात कुठं थांबायचं हे समजलं पाहिजे. हा नियम पहिल्यांदा लावून घेतला होता वा. आणि ते 108 वरती आम्ही थांबलो. वा. मला पुढचा प्रश्न मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्हने विचारायचा आहे की डिग्री पूर्ण झाली म्हणजे डॉक्टरकीची असेल किंवा इंजिनिअरिंग कुठला पण स्वतःचा बिझनेस जर टाकायचा असेल तर एक 10/20चं वगैरे क्लिनिक टाकण्यासाठी ते मॅनेज करण्यासाठी लोकांचं आयुष्य जातं. तर 108 सेंटर्स ही कशी मॅनेज करता? टीम कोण कोण आहे? कोण कोण कुठल्या कुठल्या देशातलं सांभाळता? शिवाय तुम्ही एवढा व्याप सांभाळून या सगळ्या देशामध्ये प्रवास, तो वेळ कसा जमवता? खूप चांगला प्रश्न आहे सर. मला असं वाटतं मी एकदा एका थोर अशाच तत्ववेत्याचा एक कोट वाचला होता आणि तो आम्ही सिद्धांत बनवून घेतला नंतर की आयुष्यात गती पाहिजे असेल तर गतिमान साधनं सोबत हवीत. ओके. आयुष्यात गती पाहिजे असेल तर गतिमान साधनं सोबत सोबत हवीत. मग गतिमान माणसं, गतिमान साधनं, गतिमान विचार हे तुमच्याजवळ असले आणि गतिमान संतुलन तुम्हाला राखता येत असलं. बघा विमानाचा प्रवास गतिमान आहे पण संतुलित संतुलित आहे. तसं गतिमान संतुलन तुम्हाला राखता येत असेल तर तुम्ही जगभरात कुठेही फिरू शकता, काम करू शकता. दुबईमध्ये डॉक्टर आस्मा इनामदार आहेत, रशियामध्ये डॉक्टर विताली सर आहेत, ततियाना आहेत, नेदरलँड्समध्ये डॉक्टर प्रेमदणी आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर कुशाग्र आहेत, इकडे लंडनमध्ये डॉक्टर विनायक आहे आणि इथं इनहाऊस केश आयुर्वेदची टीम सांभाळायला माझे खूप विद्यार्थी डॉक्टर ओम, डॉक्टर निलेश, डॉक्टर स्वप्नील, डॉक्टर विवेक, आता लेटेस्ट पिढीमध्ये डॉक्टर हितेंद्र, डॉक्टर प्रसाद, ही सगळीच मंडळी एवढं छान पद्धतीने ही सगळं पेलवत असतात, सांभाळत असतात. आणि सॉफ्टवेअर सिस्टीम आहे जगभरात. इथे बसून एका क्लिकवरती तुम्ही कोणत्याही पेशंटचा रिपोर्ट जनरेट करणं असेल, 17 पानांचा केसांचा, एका केसाचा 17 पानांचा रिपोर्ट निघतो सर आमच्याकडे. बापरे. आणि ते सगळं सॉफ्टवेअर सिस्टीम थ्रू केलं जातं. वन ऑफ द बेस्ट सिस्टीम आहे आमची ती आणि त्याच्यामुळे हे सगळं मॅनेज होतं. वा. त्यामुळे मॅनेज व्हायला फक्त सर इच्छाशक्ती लागते असं मला वाटतं. नोकरी करायला पण इच्छाशक्ती लागते आणि व्यवसाय करायला पण इच्छाशक्ती लागते. नोकरी हा 8 तासांचा व्यवसाय असतो आणि व्यवसाय ही 24 तासांची नोकरी असते. वा. बघण्याचा दृष्टिकोन. बघण्याचा दृष्टिकोन आहे फक्त. तुम्ही 8 तास पुढच्याला ज्यावेळी विकता त्यावेळी तुम्ही नोकरीत असता आणि तुम्ही 24 तास ज्यावेळी नोकरदारांचे पगार काढण्यासाठी काम करत असता त्यावेळी तुम्ही व्यावसायिक असता. वा. मला पुढचा प्रश्न जो विचारायचा आहे तो तुम्हाला खूप विचार करायला भाग पाडणार आहे की प्रत्येक पेशंट तुम्ही आपुलकीने तपासता, त्याला रिझल्ट आल्यानंतर आनंद होतो. पण तुमची ही जी 15, 17, 20 वर्षातली प्रॅक्टिस आहे यातले बेस्ट 2 किंवा 3 असे पेशंट्स की जे बरे झाल्यानंतर तुम्हाला आत्मिक सुख मिळालं की माझा आयुर्वेदाची डिग्री घेण्याचा एक उद्देश आहे तो सफल झाला. खुश असा तो एक स्मृतीपटलाच्या समोरून असा खूप मोठा हां, त्यातले 3च निवडायचे आहेत पण.
सर 19 आत्महत्या वाचवल्या. बापरे. 20वी माहिती असून वाचवू नाही शकलो. तेव्हा खूप वाईट वाटलं, खूप रडलो आल्यानंतर. मग त्याच्यानंतर काउंटिंग सोडून दिलं आणि मला असं वाटतं की एखादा मोठा सर्जन झाल्यानंतर तुम्ही OTमध्ये जाऊन 6-6 तास एखादं ऑपरेटिव्ह चालू असतं आणि ते ऑपरेटिव्ह करून बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक आनंद असतो की यस, तुम्ही कॅन्सरची गाठ काढली किंवा गर्भाशयाची गाठ काढली, ऑपरेशन केलं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. करेक्ट. सेम फिलिंग आम्हाला येतं सर, ज्यावेळी आम्ही 4-4, 5-5 तास एखाद्या व्यक्तीला देतो, त्याला नैराश्यातून बाहेर काढतो आणि त्याचा एक जीव वाचलेला असतो. वा. ते इक्वॅलंट टू सर्जरी आहे सर. खरंय सर. त्यामुळे तो आनंद असा कशातच मोजता येत नाही. अशा पद्धतीचा तो आनंद असतो. मग अगदी छोट्या छोट्या आनंदांमध्ये तुम्ही अगदी 3 केसेस सांगा हां, म्हटलात त्या हां. पद्धतीने. ती 9 वर्षाची मुलगी जिची पूर्ण डोक्यावरचे केस गेले होते आणि ज्यावेळी तिला पूर्ण केस आले आणि तिला आता विग वापरायची गरज पडत नाहीये आणि तिच्या चेहऱ्यावरचा आणि तिच्या आईच्या डोळ्यावरचा जो आनंद होता तो माझ्या दृष्टीने डिग्रीचं सार्थक करणारा होता. क्या बात आहे. दुसरा महत्त्वाचा म्हणजे 2009 मध्ये आमच्या वडिलांना युरिनेशन इन ब्लड म्हणजे ब्लड इन युरिन हे सुरू झालं होतं. क्रिएटिनाइन खूप वाढलं होतं आणि त्यांना डायलिसिस करायला सांगितलं होतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये 2024 पर्यंत विदाऊट डायलिसिस तिथून पुढे म्हणजे 2009 ते 2024 विदाऊट डायलिसिस ते आपल्या आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटवरती फक्त छान ओ. टिकून होते. तर हा जो एक घरातल्याच स्वतःच्या घरातल्या वडिलांना वडिलांचा. सुख देण्याचा जो प्रवास होता तो एक खूप म्हणजे बस डिग्रीचं सार्थक झालं. आता अजून नाही काय झालं तरी खूप झालं असं वाटत होतं. आणि एक घटस्फोट झालेली पेशंट होती जिच्या हातापायावरती कोड सापडला म्हणून नवऱ्याने घटस्फोट घेतला होता. त्यांचं ज्यावेळी कोड बरा करून दिला आणि नवऱ्याने तिला पुन्हा ॲक्सेप्ट केली, ओ. तर तो एकदम टची मोमेंट होता संसार लाईफमधला वाचलाय. की एका व्यक्तीचा संसार आपल्यामुळे वाचला. आणि फॅलोपिन ट्यूबचं उदाहरण सांगितलं तसं कित्येकांना मातृत्व सुख, गर्भसुख हे इनफर्टिलिटीच्या केसेस सोडून मिळालं. तर हे जे क्षण असतात ना सर, हे म्हणजे कशातच काउंट होत नाहीत. म्हणजे खूप मोठे आणि अवघड किस्से सांगितल्यानंतर खूप भारी वाटेल असं काय नाही सर. सकाळी जो 6 वाजता पेशंटचा फोन येतो ना आणि सर आज पोट साफ झालं, आज जो शौचानंद मिळाला हा जगात कशातच नाहीये. म्हणजे बिरबलाला ज्यावेळी अकबराने प्रश्न विचारला होता की जगातला सगळ्यात भारी आनंद कुठला आहे, तर तो म्हणतो की शौचानंद. तर हे सकाळचे 6चे फोन सुद्धा तो सॅटिस्फॅक्शनचं जे आयुष्य देतात ना, हे कशातच नाही आहे सर. हे फील्डच वेगळं आहे एवढंच मी सांगेल. तुम्हाला असं पॅशन पाहिजे, तुम्ही डॅम वेडे पाहिजे त्याच्यासाठी. आणि जमदग्नी सरांचं वाक्य मी इथे आवर्जून सांगेल की सर तेव्हा मला म्हणायचे की हरीश, मोठे मोठे आजार बरे करणे म्हणजे मोठा वैद्य नव्हे. हां. लोकांचे छोटे छोटे आजार बरे करून सुद्धा तुम्ही त्यांना आनंद देऊ शकत असाल तर तुम्ही एक दिवस मोठे वैद्य बनू शकता. क्या बात आहे. आणि मी त्या गोष्टीकडे फोकस केलं. शौचानंद असेल, केस गळणं असेल, गज करणं असेल, नायटा असेल, खरूज असेल, काय बघितलं तर खूप क्षुद्र रोग आहेत. हां. पण सर त्यांना बरं करून सुद्धा तुम्ही एक मोठे वैद्य बनू शकता. हा सरांच्या विचारांचा स्ट्रॉंग मेसेज आहे असं मला वाटतंय. क्या बात त्यामुळे वैद्यासाठी कुठलाच पेशंट छोटा किंवा मोठा नसतो. व्याधीचा पर्याय बघा आयुर्वेदात काय सुंदर दिलाय. रोगः पाप्मा जरो व्याधी विकारो दुःख मामया. वा. दुःख हा आजाराचा पर्याय आहे सर. एखाद्याचं आपण दुःख घालवू शकत असेल ना, त्याच्यापेक्षा मोठं सुख काय आहे? अप्रतिम.